नामस्मरण. नामस्मरणामुळे खूप सारे चमत्कार होतात. परमात्म्याच्या आठवणीमध्ये खूप सारे चमत्कार होताना दिसून येतात. जर नामस्मरण करून जर आपण अन्न बनवलं, अन्न ग्रहण केलं, अन्न ग्रहण करण्या अगोदर नामस्मरण केलं, परमात्म्याची आठवण केली, त्याला अन्न अर्पण करून मग नंतरच आपण अन्न ग्रहण केलं, किंवा आपण जे पाणी पितो ते पाणी जर परमात्म्याच्या आठवणीमध्ये नामस्मरणामध्ये जर चार्ज केलं आणि जर ते पाणी पिलं तर त्यामुळे काय घडू शकतं. कारण बघा, जेव्हा आपण पाणी आहे त्या पाण्याला आपण चार्ज करतो. महत्त्वाचं हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पाणी चार्ज होतं कसं. तर बघा, या ठिकाणी संपूर्ण पृथ्वीवरती प्रत्येक गोष्ट आहे, त्या प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी आहे. तसंच हे जे पाणी असतं ना, त्या पाण्यामध्ये स्मरणशक्ती असते, मेमरी असते, त्याच्यामध्ये मेमरी कॅच करण्याची ताकद असते. तर हे जे पाणी आहे ते पाणी कोणत्या ठिकाणी आहे त्याच्यावरून त्या पाण्याची कॅटेगरी ठरते. जर आपण मंदिरामध्ये परमात्म्याच्या आठवणीमधलं जर आपल्याला जल दिलं तर आपण म्हणतो की ते अमृत आहे, अमृत प्राशन केलं. ज्यावेळेस परमात्म्याच्या आठवणीमध्ये जर एखादं अन्न बनवलेलं असेल आणि ते जर अन्न आपण खाल्लं तर ते आपण काय म्हणतो की प्रसाद आहे. आपण मंदिरामध्ये जातो तर त्या ठिकाणी आपण असं म्हणतो का की शिरा दिला, काय दिलं, असं म्हणत नाही. आपण काय म्हणतो, प्रसाद दिला. किंवा त्या ठिकाणी जर जल दिलं तर आपण म्हणतो अमृत दिलं. तर असं त्याच्यामध्ये काय आहे हे बघा. आजचा जो व्हिडिओ आहे ना, त्या व्हिडिओ आपण दोन्ही पद्धतीनं आपण पडताळून पाहूयात. एक पहिली जी गोष्ट आहे आध्यात्मिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर आपण पाहिलेलं आहे की खूप साऱ्या गोष्टी संतांनी सांगितलेल्या आहेत. नामस्मरणाची ताकद त्यांनी सांगितलेली आहे की नामस्मरण करून जर आपण जेवण बनवलं, आपण अन्न ग्रहण केलं, किंवा आपल्या सभोवताली असलेल्या सगळ्या गोष्टी, जेव्हा बघा आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये राहतो, सतत आपले ते चिंतन सुरू असतं, त्यावेळेस आपलं आपोआपच आपण जर प्रत्येक क्षण जर त्याच्या आठवणीमध्ये जर व्यतीत करत असेल तर त्यावेळी काय होणार आहे, तर आपल्या अवतीभोवतीचं जे अन्न आहे, वस्तू असतील, सगळ्या वस्तू असतील, त्या वस्तूंमध्ये एक पवित्रतेची, परमात्म्याची जी शक्ती आहे ती शक्ती त्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी दूर होणार आहे. तर बघा, संतांनी तर ही गोष्ट सांगितली की नामस्मरण करा, तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला सुख हवं असेल तर नामस्मरण करा, ह्या गोष्टी सांगितल्या. परंतु आपण दुसरी एक गोष्ट आता आपण पाहतोय की हे जे भौतिक जग आहे, आपण इथे पाहतोय की प्रत्येक गोष्ट आपण विज्ञानाच्या पातळीवरती पडताळून पाहतो, वैज्ञानिक लेवलला आपण पडताळून पाहतो, त्याच्या पाठीमागचा सिद्धांत पडताळून पाहतो. आणि ती गोष्ट जोपर्यंत सिद्ध होत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून तोपर्यंत आपण त्याला मान्यता देत नाही. मग काय झालेलं आहे बघा की ज्यावेळेस आपण नामस्मरण करून ते जे अन्न बनवलेलं असतं ते अन्न जर एखादी वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीला जर दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतं, असं आपल्याला संतांनी सांगितलेलं. या गोष्टींचा चमत्कार होताना आपण पाहिलेलं आहेत की संतांची उदाहरणं ऐकलेली आहेत. परंतु आत्ताचा जो काळ आहे, ह्या काळामध्ये थोडं वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण ती गोष्ट समजून घेऊयात. तर बघा, प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी असते. समजा बघा, आपलं जे घरामध्ये अन्न बनवतो त्या अन्न बनवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे समजा आता मी जर खीर बनवायला घेतले तर खीर बनवताना दूध आहे, ते दूध कुठून तरी आलेलं आहे, त्याच्यामध्ये शेवया टाकतो आपण, त्या शेवयाही कुठून तरी आलेलं आहे, साखर आहे, त्याच्यामध्ये वेलची आहे, त्याच्यानंतरनं आपण पाहतो की बदाम आहे, काजू आहे, जे पण त्याला काही लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कुठून तरी आलेल्या आहेत. आणि जिथून कुठून आलेले असतील ती ठिकाणी कशी आहेत ते आपल्याला माहीत नाही. जर एखाद्या निगेटिव्ह, आता बघतोय आपण की निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण आहे, चिंतातूर सगळेजण आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या व्यापामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या गोष्टीच्या टेन्शनमध्ये आहे. आणि त्या टेन्शनमध्ये ते अन्न ज्यावेळेस त्यांच्यासमोर असतं त्यावेळेस, आता समजा एखादा शेतकरी आहे, शेतकऱ्यांनी जेव्हा अन्न पिकवलं त्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या मनाची जी व्यथा
तो शेतीकडे जेव्हा जेव्हा पाहत असेल, कारण आपले जे डोळे आहेत ना, त्या डोळ्यांमध्ये एक एनर्जी असते. आपण जर ज्या दृष्टीने एखाद्याकडे पाहतो त्यावेळेस आपल्या डोळ्यातून एक एनर्जी प्रवाह होत असतो. तसं तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा त्याला स्पर्श असतो, त्याच्या डोळ्यातून एनर्जी त्याच्यामध्ये प्रवाहित झालेली असते, हातांच्या माध्यमातून झालेली असते, पायांच्या माध्यमातून झालेली असते. मग ते कोणत्या एनर्जीमध्ये ते पीक आलेलं असतं. त्याच्यानंतर साखर आहे, कुठल्या कुठल्या म्हणजे पद्धतीनं ती प्रोसेसमधून जाते. ज्यावेळेस पहिल्यांदा ऊस असतो, ऊसातून नंतर तो नेला जातो कारखान्यामध्ये, मग कारखान्यामध्ये साखर बनवतात. हे जे प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये अनेक लोकांच्या हातून तो पदार्थ पुढे पुढे जात असतो आणि कितीतरी लोकांच्याकडून तो पदार्थ पुन्हा आपल्याकडे आलेला असतो. मग त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ना, ती एनर्जी मिक्स असते, काही पॉझिटिव्ह असेल काही निगेटिव्ह असेल. आणि जास्तीत जास्त बघा हे जे लोक असतात ना, ते लोक हे जे पदार्थ तयार करतात ना, त्यांचा उद्देश त्याच्या पाठीमागे असतो पैसा कमवणे. म्हणजे पैसा कमवणे हा जो उद्देश असतो त्याच्यामुळे ते त्या गोष्टीचा ते काय करत असतात, व्यापार करतात किंवा ते पिकवतात. आणि मग ते सगळ्या ज्या भावना असतात ना, त्या भावना त्याच्यामधून आलेल्या असतात. आणि जास्तीत जास्त जर आपण विचार केला ना, तर 99% निगेटिव्ह भावना असतात. आणि ते जे अन्न असतं ना, ते सगळ्या व्हायब्रेशनने फुल असतं. आणि ते अन्न जेव्हा आपल्याकडे येतं त्यावेळेस आपण काय करतो, ते अन्न शिजवतो. आपण काही नामस्मरण करत नाही, काही करत नाही, त्याची एनर्जी चेंज करत नाही, आणि आपण ते अन्न ग्रहण करतो, घरातल्यांनासुद्धा देतो. आणि काय होते बघा ना, सगळीकडे जे तणावाचं वातावरण आहे ना, आपण काय करतो, तेच अन्न खातो, तेच अन्न, तेच पाणी, आपण पाणीसुद्धा बघा तेच पितो. आणि त्याच्यामुळं ते जे ताणतणाव आहे, दुःख, यातना, वेदना सगळ्या आपल्यामध्ये शरीरामध्ये जातात. आणि आपल्या शरीरामधले जे प्रत्येक सेल्स आहे ते सेल्स त्या पद्धतीनं तयार होत असतं. आणि सेल्स तयार झाले की आपलं शरीराचा इफेक्ट पुन्हा आपल्या मनावरती होतो, आत्म्यावरती होत असतं. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग जेव्हा आपण घरामध्ये असतो, नामस्मरण जेव्हा आपण करतो त्यावेळेस जी परमात्म्याची जी एनर्जी आहे ना, ती ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये म्हणूयात किंवा ह्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये परमात्म्याची जी एनर्जी आहे, परमात्म्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, शक्तीची, गुणांची, ती हाय लेवलला आहे, सर्वोच्च स्थिती आहे. आणि हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध करून दाखवलेलं आहे की ज्यावेळेस एनर्जी चेक केली जाते त्यावेळेस 2 प्रकारच्या 2 व्यक्ती आहेत. एका व्यक्तीला सांगितलं की तू विकारी दृष्टिकोनातून वर्तन कर. समजा विकारामधला एक विकार घेतला की क्रोध, म्हणजे एक क्रोधाने लालबुंद झालेली व्यक्ती, आणि दुसरी जी आहे ती नामस्मरण करत असतानाची व्यक्ती, परमात्म्याच्या आठवणीमध्ये मेडिटेशन करत असणारी, ध्यानधारणा करत असणारी, अशा 2ही व्यक्तींचा ज्यावेळेस ओरा चेक केला त्यावेळेस ज्यावेळेस नामस्मरण करणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा ओरा हा पॉवरफुल होता, शक्तिशाली होता. मग त्याच्यातून बऱ्याच गोष्टी सिद्ध झाल्या की नामस्मरणामध्ये एक चमत्कारिक एनर्जी आहे, एक एनर्जी प्रवाह जो आहे ना तो शक्तिशाली आहे. मग ज्यावेळी आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये अन्न बनवतो त्यावेळेस तो एनर्जी प्रवाह त्या अन्नामध्ये सामील होतो. आणि त्या अन्नामध्ये जी पण सर्व काही जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि त्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये भरली जाते. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी भरली जाते त्यावेळेस ते शक्तिशाली अन्न आपण ज्यावेळेस घरातल्या व्यक्तींना देतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये सुद्धा चांगलं परिवर्तन व्हायला सुरुवात होतं. कारण प्रत्येकामध्ये एक वेगवेगळे स्वभाव असतात प्रत्येकाचे. आणि ज्या ठिकाणी परमात्म्याचं स्मरण, परमात्म्याचं नामस्मरण, परमात्म्याची आठवण आणि चांगलं वागणारे लोक जेव्हा घरामध्ये असतात, सुख असतं, समाधान असतं, शांती असते, जिथे प्रेमाने एकमेकांना बोलतात, एकमेकांचा आदर करतात, अशा ठिकाणी ज्यावेळेस ते घराचं वातावरण असतं ना ते घराचं वातावरण अतिशय पवित्र असतं. आणि अशा पवित्र वातावरणामध्ये जर एखादी व्यक्ती खराब वर्तनाची जरी आली ना तरी त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन करण्याची ताकद आहे, ती ताकद निर्माण होते. मग ज्यावेळेस आपण परमात्म्याच्या आठवणीमध्ये अन्न बनवतो त्यावेळेस ते अन्न जे आहे ना ते अन्न जर आपण एखाद्या दारुड्या व्यक्तीला जरी दिलं तरी त्याची दारू सुटू शकते. कारण की अशा खूप साऱ्या दारू पिणारे जे व्यसन करणारे ज्या व्यक्ती आहेत ना त्यांना ती दारू सोडायची असते पण त्यांच्यामध्ये ती शक्तीच नसते.
आपण जसं अन्न खातो ना तसा आपल्या मनावरती परिणाम होत असतो. जैसा अन्न वैसा मन, जैसा पाणी वैसी वाणी. कुठल्या पद्धतीचं कुठल्या व्हायब्रेशनचं आपण पाणी पितो त्याच्यावरनं आपले बोल ठरतात, आपली वाणी ठरते. प्रेमळ वाणी आहे की कठोर वाणी आहे हे आपण कसे अन्न, कोणत्या प्रकारचं अन्न खातोय आणि कोणत्या प्रकारचं आपण पाणी पितो याच्यावरून ठरते. तर मी एक उदाहरण सांगते. काही दिवसापूर्वी मी यूट्यूबलाच एक उदाहरण ऐकलं होतं. एक माताजी आहेत, त्या माताजी सांगत होत्या की मी परमात्म्याच्या आठवणीमध्ये, परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये मी अन्न चार्ज करत होते. म्हणजे जेव्हा मी अन्न बनवायचे त्यावेळेस त्या आठवणीमध्ये तर बनवायचे, परंतु जेव्हा मी अन्न बनवून व्हायचं त्यावेळेस ते अन्न परमात्म्याच्या आठवणीमध्ये चार्ज करायचे. मी म्हणजे असं एक इमॅजिनेशन करायचे की परमात्म्याची एनर्जी त्याच्यामध्ये प्रवाहित होत आहे आणि ती प्रवाहित झालेली एनर्जी त्याच्यामध्ये ती एक सूक्ष्म दृष्टीने पाहायचे. असं ते अन्न चार्ज करायचं आणि ते अन्न ज्यावेळेस तिचा जो पती होता, त्या मातेचा जो पती होता, ते पती दारू पित होता. तिला हे कोणीतरी सांगितलं आणि तिनं तो प्रयोग केला. रोज अन्न चार्ज करून, परमात्म्याच्या आठवणीमध्ये अन्न चार्ज करून त्याला खायला द्यायला लागले आणि पाणीसुद्धा चार्ज करून घरामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये ती मिक्स करत होते. जे पण पदार्थ तयार करत होते त्या पदार्थामध्ये ते चार्ज केलेलं अन्न, पाणी तिनं तिच्या पतीला खायला घातलं. पाणीसुद्धा अशा पद्धतीचं प्यायला दिलं. तर काही दिवसामध्ये असा चमत्कार झाला की त्या व्यक्तीला दारू सोडायची होती पण सुटत नव्हती आणि एक दिवस अचानक सुटली. अचानकच त्या व्यक्तीनं निर्णय घेतला की आता मला दारू सोडायची आहे आणि त्यांनी एका क्षणामध्ये दारू सोडली. त्याच्यानंतर पुन्हा दारूच्या बाटलीला हातसुद्धा लावला नाही. म्हणजे हा चमत्कारिक बदल घडला तो परमात्म्याच्या आठवणीमध्ये असलेलं अन्न, परमात्म्याच्या आठवणीमधलं पाणी, एवढ्या फक्त 2 गोष्टींमुळे त्या व्यक्तीमध्ये, त्या मातेच्या पतीमध्ये बदल घडला आणि त्या मातेची त्या दारुड्या नवऱ्यापासून सुटका झाली. म्हणजे त्याची दारू सुटली. हा एक चमत्कार झाला. त्याच्यानंतरनं एक अशी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला बीपीचा त्रास होता. परमात्म्याच्या आठवणीमध्ये जे अन्न चार्ज केलं आणि पाणी पण चार्ज करून ते कंटिन्यू घेतलं, एकसारखं घेतलं. त्याच्यानंतरनं त्या मातेच्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या. कॅन्सरसारखे सुद्धा आजार त्या नामस्मरणाने बरे झालेले पाहिलेले आहेत. अशी उदाहरणं आहेत समोर की नामस्मरणाने ज्यावेळेस ते अन्न पाणी त्या व्यक्तीला खायला दिलं त्यावेळेस त्या व्यक्तीचे जे कॅन्सरसारख्या आजाराचे जे रिपोर्ट आहेत ना, रिपोर्टसुद्धा चेंज झालेले आहेत. असे सुद्धा अनुभव समोर आहेत. म्हणजे नामस्मरणामध्ये, परमात्म्याच्या आठवणीमध्ये इतकी ताकद आहे. आता आपण पाहतो की नामस्मरण आणि परमात्म्याची आठवण काय. तर नामस्मरण हे आपण समजा काही गुरुनं दिलेलं आहे ते नामस्मरण आहे. ते जर आपण बोललं तर चांगलीच गोष्ट आहे. पण ते जरी नाही, समजा आपण नाही बोललो, परमात्म्याची फक्त आठवण जरी केली की हे प्रभू तू ये आणि हे अन्न चार्ज कर, तर परमात्म्याची जर एनर्जी आहे तो एनर्जी त्याच्यामध्ये येत आहे अशी जरी इमॅजिनेशन जरी आपण केलं तरी सूक्ष्म लेवलवरती ते अन्न आपलं चार्ज होत असतं, पाणीसुद्धा चार्ज होत असतं. किंवा पॉवरफुल संकल्प करायचे की मी शक्तिशाली आत्मा आहे, मी पॉवरफुल आत्मा आहे, किंवा मी पवित्र आत्मा आहे, मी सुखी आत्मा आहे. असे छान छान संकल्प करून जरी आपण पाणी चार्ज केलं आणि ते पाणी जरी आपण घरातल्यांना, समजा एखादा मुलगा त्रास देत असेल किंवा एखादा पती त्रास देत असेल, पत्नी त्रास देत असेल, घरातले आईवडील त्रास देत असेल, तर त्यांना हा पण प्रयोग करू शकतो. परमात्म्याच्या आठवणीचा हा प्रयोग करू शकतो आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हे परिवर्तन घडू शकतं. कारण हे परिवर्तन होताना मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे. लांबची दुसऱ्या कोणाची गोष्ट सांगण्यापेक्षा मी स्वतःचा अनुभव सांगते की पाठीमागे असं व्हायचं ना की मी सतत आजारी पडायचे आणि मला सतत आजारी पडायचे आणि मग नंतरनं मला जेव्हा हे कळालं की नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे, परमात्म्याच्या आठवणीमध्ये इतकी ताकद आहे. मी रोज सकाळी जेव्हा उठते, पहाटे उठते, त्यावेळेस पहाटे उठून ध्यानधारणा करते आणि ध्यानधारणेनंतरनं पाणी चार्ज करते. पाणी चार्ज करून ते घरातल्यांना पण प्यायला देते आणि मी स्वतः पण
पिते. तर जेव्हापासून मी तो प्रयोग करते तेव्हापासून आजारी पडले नाही आणि स्वस्थ राहिले. नाही तर सतत काही ना काहीतरी होतच असायचं, आजारी पडत असायचे. पण या पद्धतीनं ज्यावेळेस मी सुरू केलं. आणि दुसरी गोष्ट मी पाळली की निगेटिव्ह विचार करायचा नाही. काहीही घडू दे त्याच्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह शोधायचं. निगेटिव्ह विचार करायचा नाही, काहीही घडू दे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह शोधायचं. सकारात्मक विचारसरणी आणि परमात्म्याच्या आठवणीमध्ये बनवलेलं अन्न आणि पाणी घरातल्यांनाही खायला दिलं आणि मी स्वतःही खाल्लं. त्यावेळेस घरामध्ये खूप छान परिवर्तन होताना दिसून आलं. तर ही आहे नामस्मरणाची ताकद. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य रंगाची.